नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोकणातील असं एक दैवी ठिकाण जिथे निसर्ग, श्रद्धा आणि परंपरा हे तिन्ही एकत्र दिसतात. कोकणातील असं ठिकाण जिथं जिवंत माशांची पूजा केली जाते. हे ठिकाण रायगडपासून महाडजवळ असलेल्या बिरवाडीजवळ आहे. इथून आपल्याला शिवाजी महाराजांचा चेहरा असलेले डोंगररांग बघायला मिळते, दुर्ग मानगड बघायला भेटतो आणि लिंगाणा बघायला भेटतो. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पुण्यावरून जायचं असल्यास खेड शिवापूर मार्गे भोर गाठावं लागतं आणि तिकडून ऑफरोडिंग करत करत नीरा देवधर धरणाच्या बॅकवॉटरनी तुम्हाला वरण घाटाकडे जायला लागतं. रस्त्यात तुम्हाला छोटे मोठे हॉटेल लागतात. तर आम्ही थांबलो होतो हॉटेल सह्याद्री येथे. तिकडे भजी पाववर मस्त ताव मारला आणि पुढच्या वाटेला आम्ही निघालो. तुमच्याकडे जर ॲथर गाडी असेल तर तुम्ही तिकडे चार्ज करू शकता. तर हा आहे वरण घाटातला महत्त्वाचा स्पॉट, म्हणजे वाघजाई देवीचं ठाणं. इकडे येणारे सर्व प्रवासी देवीच्या पाया पडूनच पुढे जातात. वाघजाई देवीच्या पाया पडून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर वरण घाट उतरल्यावर तुम्हाला बिरवाडी हे गाव लागतं. तिकडून राईट टर्न मारल्यानंतर आपल्याला महाड MIDC लागते. तिकडून थोडं पुढे गेल्यावर दुर्गेश्वर रायगड आपलं दर्शन देतो आणि काही मिनिटातच आपण वर्धाईनेला येऊन पोचतो. तरी इथे काळ नदीच्या प्रवाहात या पवित्र कुंडात दैवी मानलेले मासे राहतात. ते इतर कुठेही दिसत नाही. नमस्कार, आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या एक अद्भुत ठिकाणी जिथे आपल्याला निसर्गाचा एक सुंदर असा आविष्कार बघायला मिळतो. आपण आलो आहोत वाळण कुंड या ठिकाणी. इथल्या जवळच्या गावाचं नाव वाळण आहे, म्हणून या ठिकाणाला वाळण कुंड असं म्हटलं जातं. ही पूर्वी सत्ययुगामध्ये इथं भांडी बिंडी भेटायची. त्या देवीला 5 माणसाची गावांना 5 पानाचा इडा ठेवायची. ही इथं मागणी केली का आपले कार्यक्रम झाला का भांडी इथं आणून ठेवायची. भांडी आणून ठेवली का कार्यक्रम झाला का भांडी आणून ठेवायची. मग तिथनं ती प्रथा बंद झाली. मग तिथं स्वयंभू देवीने अवतार घेतला. इथं मासेच्या रूपात देवीने रूप घेतला आणि इथं स्वयंभू हा अवतार झाला. तुम्ही कधीपासून इथं आहात? 8 वर्ष आली. 8 वर्ष आली. आणि आपलं हे जागृत देवस्थान हा आहे. आपला जागृत देवस्थान आहे. हा इकडं लिंगाणा आहे आणि हा शिवाजी महाराजांचा मुख दर्शन दिसतो आणि कोकणचा दिवा पण दिसतो आणि हा रायगडची पाट आहे आणि ही काल नदी आहे. त्या काल नदीच्या तिथं स्थान आहे. धन्यवाद. कोकणातील वाड्या वस्त्यांमध्ये आजही अनेक परंपरा जपल्या गेल्यात आणि हाच आपला निसर्ग, श्रद्धा आणि लोकजीवन यांचा खरा वारसा आहे. अशा ठिकाणी आलो की जाणवतं आपण फक्त ठिकाण पाहत नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कहाण्या अनुभवत आहोत. इथं प्रत्येक नदी, प्रत्येक दगड आणि प्रत्येक परंपरेला एक कथा आहे आणि आपण त्या कथेचा एक छोटासा भाग बनून परत जातो. इथं समोर जो आपल्याला दिसतोय तो लिंगाणा किल्ला आहे आणि त्या शेजारीच आपल्याला निद्रिस्त अशा अवस्थेत शिवाजी महाराजांची प्रतिमा बघायला भेटते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा.
पुढच्या अशाच एक अनोख्या प्रवासात भेटू. तोपर्यंत आपली संस्कृती आणि निसर्गाशी जोडलेलं हे नातं जपून ठेवा. धन्यवाद.